हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? ऑप्शन ए अमरावती, बी मुंबई, सी यवतमाळ, डी जालना। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे। प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? ऑप्शन ए गुजरात, बी जालना, सी सावंतवाडी, डी नागपूर। तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नागपूर। नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे। प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन ए 12, बी 36, सी 40, डी 56। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 36। महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण 36 जिल्हे आहेत। त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी 6 प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे। राज्याचे भौगोलिकदृष्ट्या 5 प्रमुख प्रदेश होतात: विदर्भ, मराठा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र। प्रश्न चौथा आहे, महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? ऑप्शन ए 220, बी 358, सी 440, डी 520। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 358। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण 358 तालुके आहेत। पण मुंबई शहर जिल्ह्यात अजून एकही तालुका नाही। प्रश्न पाचवा आहे, महाराष्ट्राचे राष्ट्रीय वृक्ष कोणते आहे? ऑप्शन ए फणस, बी आंबा, सी सीताफळ, डी पेरू। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आंबा। आंब्याला महाराष्ट्राचे अधिकृत वृक्ष म्हणून देखील ओळखले जाते। वायव्य म्यानमार, बांगलादेश आणि बांगलादेशच्या ईशान्य आशियाई प्रजासत्ताक यांच्या दरम्यान प्रदेशात उद्भवले आहे। तसेच भारताचे राष्ट्रीय फळ हे देखील आंबा आहे। प्रश्न 6वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन ए लातूर, बी नाशिक, सी अहमदनगर, डी जालना। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अहमदनगर। अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे, ज्याचे क्षेत्रफळ 17,048 चौरस किलोमीटर इतके आहे। प्रश्न 7वा आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? ऑप्शन ए अंबड, बी बदनापूर, सी करमाळा, डी चिपळूण। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी करमाळा।
क्षेत्रफळानुसार करमाळा तालुका हा 1609.7 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणारा सर्वात मोठा आणि उत्तर सोलापूर 736.3 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणारा सर्वात लहान तालुका आहे. प्रश्न 8वा आहे, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? ऑप्शन ए चमेली, बी गुलाब, सी कमळ, डी ताम्हण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ताम्हण. या वनस्पतीला फुले साधारणपणे 1 मेच्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिन या काळामध्ये येत असल्याने हे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे. ताम्हणचे फूल लालसर जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते. मूळचे उपखंडातील असणारे हे फूल आपल्या लावंग्यामुळे युरोप अमेरिकेतही पोचले आहे. प्रश्न 9वा आहे, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? ऑप्शन ए हरियाल, बी शहामृग, सी चिमणी, डी पोपट. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हरियाल. हरियाल हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. याला हिरवा होला हरोळी, येलो फुट्स ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावाने देखील संबोधले जाते. हा पक्षी दुर्मिळ झाला आहे आणि याचे शास्त्रीय नाव ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा हे आहे. प्रश्न 10वा आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? ऑप्शन ए हरिण, बी शेकरू, सी सिंह, डी वाघ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शेकरू. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पशु आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. तुमचे उत्तर किती बरोबर आले हेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.